खेळता खेळता घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षाच्या चिमुरडीचा करुण अंत। जवळके खुर्द इथे सकाळी 11:30 वाजताची हृदयद्रावक घटना। निधी बोराडे या बालिकेचा मृत्यू। लहान मुलांची पालकांनी काळजी घेण्याचं पोलिसांनी केलं आवाहन। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात भाविकांना पुजाऱ्याकडून धक्काबुक्की। विलेपार्ले येथील शंभू भक्ताकडून खेड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। पुजारी योगेश गवांदे यांच्यावर खेड पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई। प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेमध्ये छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर। आता प्रकल्पात वीज निर्मिती आणि घरामधील विजेच्या वापराची अद्ययावत माहिती मिळणार मोबाईल ॲपवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना मिळणार सवलत। महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची माहिती। चाकण तळेगाव चौकात रस्ता ओलांडताना भरधाव कंटेनरची पादचाऱ्यास धडक। लोकेश बोगारी अपघातात गंभीर जखमी। चाकण चौकातील अपघातांचं सत्र सुरूच। वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज। चाकण शहरात गुटखा विक्री करणारा आणखीन एक पोलिसांच्या जाळ्यात। 2.25 लाखांचा गुटखा आणि मोटर असा 6.25 लाखांचा ऐवज हस्तगत। चाकण शहरातील चक्रेश्वर रस्त्यालगत कल्पतरू सोसायटीच्या पार्किंग मध्ये पोलिसांचं कारवाई सत्र। आरोपी जयप्रकाश गुप्ता याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल। प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला आता पक्के घर। शिवाजीनगर येथील किसान सन्मान दिनानिमित्त शेतकरी आणि ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं स्पष्टीकरण। कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विश्वास भदाने यांची खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या राजगुरुनगर येथील कार्यालयाला भेट। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाकडून भदाने यांचा सन्मान। ज्येष्ठ नागरिकांना शासकीय विविध योजनांची दिली माहिती।